आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. रात्र, शांतता आणि काही अनुत्तरित प्रश्न. मनात सुरू असलेली एक अनोखी घालमेल. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून सावध राहायचं. जे दिसतंय ते खरंच तसं आहे का? सर्व काही अशा एका टप्प्यावर आहे जिथे प्रत्येक क्षण काहीतरी वेगळं सांगू पाहतोय. हे डोळेच माझ्या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ आहे. जेव्हा पण मी या डोळ्यांमध्ये बघते ना, तेव्हा मला काय होतं देव जाणे. आजूबाजूचं सगळं गायब होतं. ना कोणाचा आवाज ऐकू येतो, ना कोणाचे चेहरे दिसतात. फक्त हे डोळे नजरेसमोर फिरत राहतात. आय जस्ट हेट यू निळे डोळे. जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना, तेव्हापासूनच ही सगळी उलथापालथ सुरू आहे माझ्या आयुष्यात. त्याच्या डोळ्यांकडे बघत ती एकटीच बडबडत होती. थोडक्यात तिच्या आयुष्यात सध्या जे काही घडत होतं, त्या सगळ्याचं ब्लेम ती त्या निळ्या डोळ्यांवर ढकलत होती. वेट, पण याने मला इतक्या रात्री का कॉल केला असेल? ते पण व्हिडिओ कॉल? विचारूनच बघते. तिने त्याला कॉल लावला. इकडे सक्षम मात्र एक बोट कपाळावर फिरवत नुसताच बसून होता. काही केल्या तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जायलाच तयार नव्हता. तितक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने कपाळावरचा हात खाली घेत फोनकडे पाहिलं, तर तिचाच कॉल होता. झाली वाटतं मॅडमची झोप. हॅलो. तुमचं हॅलो गेलं खड्ड्यात. तुम्ही आधी मला हे सांगा की तुम्ही इतक्या रात्री मला व्हिडिओ कॉल का करत होतात? असं एका मुलीला इतक्या रात्री कॉल करणं शोभतं का तुम्हाला? त्याने फोन उचलताच तिची कोल्हापूर एक्सप्रेस सुरूच झाली. तशा त्याच्या भुवयाजवळ येऊन कपाळावर किंचित आठ्या पसरल्या. अहो बोला आता काहीतरी. तुमच्याशी बोलते मी. का केला होता तुम्ही मला व्हिडिओ कॉल? तू झोपताना कशी दिसतेस ते बघायला केला होता, पण आता असं वाटतंय उगीच केला. खूप घाणेरडी दिसतेस तू झोपेत. आणि हो, झोपताना तोंड बंद ठेवून झोपत जा, नाहीतर मच्छर आत जातील. काय? लिसन, ना मला तुला कॉल करण्यात इंटरेस्ट आहे, ना तुझा चेहरा बघण्यात. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. त्याने बोलायला सुरुवात केली. थोडक्यात जे सांगायला त्याने कॉल केला होता ते सांगायला सुरुवात केली. तो बोलत होता आणि ती नुसतीच शांत बसून ऐकत होती. पण अजून किती दिवस मला हे लग्नाच्या तयारीचं नाटक करावं लागेल? युवराजला चुकून जरी कळलं ना की मी ती जमीन तुम्हाला विकलीये, तर तो माझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. त्याला तेव्हाच कळेल ना, जेव्हा मी त्याला कळू देईन. एकदा ती जमीन लिगली आमच्या नावावर ट्रान्सफर झाली की त्याच दिवशी तुझी सुद्धा त्या घरातून सुटका होईल. तोपर्यंत तू तुझ्या न होणाऱ्या लग्नाची शॉपिंग करत राहा.
माझं लग्नच होणार नाहीये तर मी शॉपिंग का बरं करू? असंच टाइमपास म्हणून. हा माणूस ना थोडा विचित्रच आहे. ओके देन, बाय. त्याने डायरेक्ट फोन कट करून टाकला. अरे किती रूड आहे हा. निदान समोरचा बाय बोलूपर्यंत तरी थांबायचं असतं, पण एवढी पण मॅनर्स नाहीये त्याच्यात. माझ्याच आयुष्यात सगळी अशी माणसं का भरलेली आहेत? तिने फोन बाजूला ठेवला आणि अंगावर ब्लँकेट घेऊन ती पुन्हा झोपली. खरंच झोपताना मी तोंड उघडं ठेवून झोपते का? यापुढे कधीच तोंड उघडं ठेवून झोपायचं नाही असा तिने मनोमन निश्चय करून टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता झाल्यावर जो तो आपल्या कामाला निघून गेला होता. आजपासून दर्शची सुद्धा इंटर्नशिप सुरू होणार होती. त्याने सुद्धा पटापट त्याचं आवरलं आणि तो हॉस्पिटलसाठी निघून गेला. जीवा सुद्धा तिचं आवरून कॉलेजला निघून गेली. ध्रुव सुद्धा मनावर दगड ठेवून सूर्या काका सोबत ऑफिस मध्ये गेला. मे आय कम इन बाबा? सक्षम दरवाजात उभा होता. सत्याने फाईल मध्ये घुसवलेली नजर काढून दरवाजाकडे पाहिलं. ओ येस, कम इन. बाबा, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. अरे आधी बस आणि मग बोल. तसं सक्षमने त्याच्या ब्लेझरचं बटन ओपन केलं. तो सत्याच्या समोरच्या चेअरवर येऊन बसला. त्याच्या हातात एक फाईल होती. पाणी हवंय? नाही, नको बाबा. बोल मग, काय बोलायचंय तुला? बाबा, फायनली मी ती जमीन विकत घेतली आणि त्या किर्लोस्करांनी इतक्या सहजासहजी जमीन दिली तुला. बाबा, ती जमीन आपल्याला मिळाली, पण त्या बाप लेकांमुळे नाही, तर त्यांच्या घरातल्या मुलीमुळे. म्हणजे नक्की काय म्हणायचंय समू? म्हणजे ती जमीन युवराजच्या नावावर नव्हती ना त्याच्या वडिलांच्या नावावर होती. ती जमीन युगंधरा किर्लोस्करच्या नावावर होती. युगंधरा आणि युवराज हे सावत्र भाऊ बहीण आहेत. युगंधरा जगदीश यांच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे आणि युवराज दुसऱ्या बायकोचा. युगाची आई एकुलती एक असल्यामुळे त्यांच्या आई वडिलांची जी काही प्रॉपर्टी होती ती तिच्या नावावर झाली आणि तिच्याच सहीने आता मी ती जमीन आपल्या नावावर केली. त्याने त्याच्या समोरची फाईल ओपन करून सत्यापुढे सरकवली. सॉरी बाबा, मी ती जमीन डायरेक्ट माझ्या नावावर ट्रान्सफर केली, तेही तुम्हाला न विचारता. पण सत्यजित शांतपणे समोर ठेवलेले ते पेपर्स वाचत होता. त्या पेपर्स नुसार आता ती जमीन युगंधरा किर्लोस्करच्या नावावरून सक्षम सत्यजित पाटीलच्या नावावर ट्रान्सफर झाली होती. पण तरीही सत्यजितला काहीतरी खटकत होतं. बाबा, आय नो, ती जमीन तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण त्याच जमिनीवर तुम्हाला मृत्युंजय बाबांच्या स्मरणार्थ शाळा बांधायची आहे. म्हणून मला जेवढं शक्य होतं ते सगळं करून मी ती जमीन मिळवली.
पण सत्यजित मात्र शांतपणे समोरचा एक एक पेपर पुढे नेत त्यातली एक एक ओळ वाचत होता. सगळे पेपर्स वाचून झाले. तसं त्याने फाईल बंद केली आणि सक्षमकडे पाहिलं. तो नेमकं असं काय केलंस ज्यामुळे त्या मुलीने तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन ती जमीन तुझ्या नावावर केली? डिड यू फोर्स हर टू डू दॅट? नाही बाबा, मी तिच्यावर कोणतीच जबरदस्ती केली नाही. मी फक्त तिला एक ऑफर दिली आणि निर्णय तिच्यावर सोपवला. तिने स्वतःच्या मर्जीने या पेपरवर सह्या केल्यात. हवं तर मी तुम्हाला कॉल लावून देतो, तुम्ही स्वतः तिला विचारा. पण समू, तरीही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाहीये. तिने तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन ती जमीन तुझ्या नावावर केलीच कशी? सक्षमने युगाच्या घरची परिस्थिती, तिच्या घरचे कशा पद्धतीने तिचं जबरदस्तीने लग्न लावतात, त्याने तिला केलेलं प्रॉमिस, याबद्दल सगळं सत्यजितला सांगितलं. बाबा, प्रत्येक बिझनेस डीलमध्ये गिव्ह अँड टेक दोन्ही असतं. आपल्याला जमीन हवी होती आणि तिला तिच्या घरच्यांपासून सुटका हवी होती, पण तरीही मी तिला तिच्या जमिनीचा योग्य मोबदला देणार आहे. शिवाय तिला जर पुढे आपल्या कंपनीत काम करायचं असेल तर मी तिला जॉबची ऑफर सुद्धा दिली आहे. ठीक आहे, आता तू सगळं तुझ्या पद्धतीने हँडल केलंच आहेस, तर पुढे पण तूच बघ. पण हो, ज्या विश्वासाने तू तिच्या सेफ्टीची जबाबदारी घेतलीस त्याच विश्वासाने ती पूर्ण कर. हो बाबा, नक्कीच. ठीक आहे. सत्यजितने त्याच्या समोरची फाईल पुन्हा सक्षमकडे सरकवली. बाबा, मी ती जमीन तुम्हाला न विचारता माझ्या नावावर केली, याचा तुम्हाला राग आला नाही ना? अरे नो, तसंही तुझ्या मृत्युंजय बाबाचा तू फेवरेट होतास आणि त्या शाळेचं पुढचं काम सुद्धा तुलाच बघायचंय, त्यामुळे माझी काहीच हरकत नाही. थँक्यू बाबा. पण उद्या तशी काही गरज पडलीच तर त्या मुलीला आपल्या घरी घेऊन ये, कारण आपल्या घरापेक्षा सेफ जागा तिच्यासाठी दुसरी कुठलीच असू शकत नाही. आय नो बाबा, पण सध्या तरी तिच्या राहण्याची व्यवस्था मी आपल्या आंबेवाडीच्या फार्म हाऊसवर केली आहे. त्या फार्म हाऊसबद्दल अजून तरी बाहेर लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे मला वाटतं की ती तिथे सेफ राहील. ठीक आहे, मी फक्त सजेशन दिलंय. बाकी तुला जे काही योग्य वाटतंय ते तू कर. ओके बाबा, निघतो मी आता. सत्यजितचा निरोप घेऊन सक्षम त्याच्या पुढच्या कामाला निघून गेला. या गोष्टी वरवर जितक्या सोप्या दिसतायत, खरंच तितक्या सोप्या आहेत. इकडे युगा तिच्या आजीसोबत दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात पोहोचली होती. युगा, मी काय म्हणते, चांगले जड मधले दागिने सिलेक्ट कर आणि घर सोडायच्या वेळेला ते दागिने घेऊन पळून जा. युगा आणि रूपाची चॅटिंग सुरू होती. रूपा, तू ना कधी कधी मला असले सल्ले देतेस ना, जे माझ्यासाठी सल्ले आहेत की डायरेक्ट नरकाचं दार आहे, तेच कळत नाही अगं मला. अरे, काय चुकीचं बोलले मी? मला सांग युगा, या लोकांनी आजपर्यंत तुला जे काही दागिने घालायला दिलेत
ते फक्त स्वतःच्या घराची प्रतिष्ठा जपण्यासाठी आहेत. पण तुझ्या आईच्या बांगड्या सोडल्या तर त्यातला एकतरी दागिना तुझ्याकडे आहे का ग? फक्त मोलकरणीसारखं राबवून घेतात तुला, ते पण बिनपगारी. आणि तसंही त्या घरावर जितका अधिकार तुझ्या त्या हिटलर भावाचा आहे ना, तितकाच तुझा सुद्धा आहे. मग त्यातलं थोडंसं तू नेलं तर काय बिघडलं? रूपा, मला खरंच या पैसा, प्रॉपर्टी आणि दागिन्यांचा मोह नाहीये ग. मला फक्त या सोन्याच्या पिंजऱ्यातून सुटका हवी. खरंच आता जीव गुदमरतोय ग माझा. युगा, अगं ए युगा. तसं युगाने दचकून फोन बंद केला आणि पर्समध्ये टाकला. ती तिच्या आजीजवळ जाऊन पोहोचली. हे घे, हे घालून बघ जरा. आऊसाहेबांनी एक मंगळसूत्र तिच्या समोर पकडलं. पण त्या मंगळसूत्राकडे बघून तिने आवंढा गिळला. आऊसाहेब, हे खूप जड होईल हो. अगं किर्लोस्करांची एकुलती एक लेक आहेस तू. मग लग्नात काय फक्त साकळ्या घालणार होय? धर आणि घाल हे. आऊसाहेबांनी ते मंगळसूत्र जबरदस्ती तिच्या हातावर टेकवलं. तिने त्या मंगळसूत्राकडे पाहिलं. इच्छा नसताना सुद्धा स्वतःच्या गळ्यात घातलं. तिचा गळा बारीक आणि ते मंगळसूत्र जास्त मोठं दिसत होतं. हा, छान दिसते. ए भाऊ, हे मंगळसूत्र बाजूला ठेव आणि आता जरा चांगले नेकलेस दाखव. तसं तिने मंगळसूत्र पुन्हा गळ्यातून काढून समोर ठेवलं. पण ते ठेवताना तिचं लक्ष समोरच्या शोकेसकडे गेलं आणि त्यातल्या एका मंगळसूत्रावर तिची नजर स्थिरावली. आऊसाहेब तिच्यासाठी नेकलेस बघत होत्या. ती नुसतीच उभी राहून त्या शोकेस मधल्या मंगळसूत्राकडे बघत होती. खूप नाजूक आणि खूप सुंदर मंगळसूत्र होतं ते. त्यात हृदयाच्या आकाराचं एक नाजूक डायमंड पेंडल होतं. किती सुंदर मंगळसूत्र आहे हे. त्याच वेळी इकडे सक्षम त्याच्या केबिन मध्ये बसून समोरच्या लॅपटॉप मध्ये काही बघत होता. ज्या पद्धतीने युगा त्या समोरच्या मंगळसूत्राकडे बघत होती ते बघून त्याची सुद्धा नजर तिकडे गेली. त्याने स्क्रीन थोडी झूम करून पाहिली. अच्छा, तर हे मंगळसूत्र आवडलंय हिला. ठीक आहे, तू इतकी किमती जमीन दिलीयस मला, त्याबद्दल एवढं छोटं गिफ्ट तर देऊच शकतो मी तुला. त्याने बाजूला ठेवलेला फोन हातात घेतला आणि कुणालला फोन लावला. येस सर. तुला एक फोटो पाठवतोय, ते बाय कर. कुणाल सध्या त्याच दुकानात होता जिथे युगा तिच्या आजीसोबत आली होती. फक्त तो अशा ठिकाणी उभा होता जिथे युगाची नजर त्याच्यावर पडणार नाही. सक्षमने कुणालला तिच्या पाळतीवर ठेवलं होतं. ओके सर. सक्षमने कॉल कट करून त्या मंगळसूत्राचे काही फोटोज क्लिक केले आणि कुणालला पाठवून दिले. चला, सगळे दागिने घेऊन झाले बाबा एकदाशी. पण त्यांनी घेतलेला एकही दागिना युगाला आवडला नव्हता. त्यांनी सगळे जुन्या पद्धतीचे दणकट दागिने निवडले होते, जे युगाच्या नाजूक शरीरावर जराही सूट करणार नव्हते. पण सध्या तरी त्यांच्या होला हो म्हणण्याव्यतिरिक्त तिच्याकडे दुसरा पर्यायही उरला नव्हता. ओ भाऊ, बिल माझा नातू देईल नंतर. काही हरकत नाही आऊसाहेब, तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात. तुम्ही दागिने घेऊन जा.
तसे सगळे दागिने पॅक करून आऊसाहेबांकडे देण्यात आले. त्या दोघीही तिथून बाहेर पडल्या. त्या दोघी जाताच कुणाल पुढे झाला. त्याने मोबाईल मधला फोटो त्या दुकानदाराला दाखवला. पुढच्या काही मिनिटातच ते मंगळसूत्र कुणालच्या समोर आलं. कुणालने ते मंगळसूत्र पॅक करायला लावलं. तसं ते मंगळसूत्र पॅक करण्यात आलं. कुणालने ऑफिसच्या अकाउंट मधून त्या मंगळसूत्राचं बिल पे केलं आणि ते मंगळसूत्र घेऊन तो तिथून बाहेर पडला.